नमस्कार. गुरुच्या गप्पांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा बिगुल वाजलेला. नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याची आता उद्या अंतिम तारीख आहे. या अनुषंगानं खरं तर माझ्या समवेत आहेत ज्येष्ठ पत्रकार शहाजी गुजर सर. यांच्याशी आता आपण गुरुच्या गप्पांमध्ये संवाद साधणार आहोत. झेडपी साठी जे मतदान होणार आहे व पंचायत समितीसाठी मतदान होणार आहे ते महाविकास आघाडीची जर एकजूट झाली तर भाजप युतीला थोडंसं डोईजड जाईल असं एकंदरीत वातावरण दिसतंय सातारा जिल्हा मतदारसंघात. तर जर युती झाली, शेरा आणि भाजपची युती झाली आहे किंवा होणार नाही आता उद्या स्पष्ट चित्र दिसेल. परंतु एकंदरीत असं वातावरण दिसतंय जर महाविकास आघाडी एकत्र आली तर थोडं जड जाईल भाजप. काही राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून सातारा जिल्हा परिषदेकडे पाहिलं जात होतं. यावेळेस काय चित्र होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? पण परिस्थिती अशी की छत्रपती उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले आमदार, मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले हे भाजपात गेल्यामुळे भाजपाची ताकद वाढली आहे. तसेच जयकुमार गोरे हे सुद्धा मंत्री आहेत, त्यांच्यामुळेही भाजप हा सातारा जिल्ह्याचा आता बालेकिल्ला झाला आहे. काय म्हणजे यावेळेस देखील तशाच पद्धतीचं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये चित्र दिसून येत आहे. बऱ्याच जणांची नाराजी आहे, बंडखोरी होण्याची शक्यता वाटते. आपण काय सांगाल या संदर्भात? कसं आहे, जसा पक्ष वाढतो तसा कार्यकर्ते नेते वाढतात. परंतु एका ठिकाणी 10 जण इच्छुक असतात. त्या इच्छुकांना थांबवण्यासाठी नेतेगण काही ना काहीतरी प्रयत्न करतात. म्हणजे एखाद्याला जिल्हा नियोजनावर घेऊ, एखाद्या स्वीकृत सदस्य घेऊ किंवा असं एखादं मोठं कॉन्ट्रॅक्टर देऊ, हे असं करून नेते बंडखोरांना थंड करतील असं एकंदरीत चित्र दिसतंय. महायुतीमध्ये सध्या अलबेल आहे, बेबनाव आहे असं चित्र दिसतंय. तुम्ही काय सांगताय असं? तर ज्याची त्याची इच्छा झाली की मी म्हणजे स्वतंत्र लढणं, स्वतंत्र लढण्यासाठी वर्ण जर असा म्हणजे नेत्यांच्याकडून महाराष्ट्रातून दबाव आहे असं एकंदरीत करते की ज्या त्या जिल्ह्यातील मंत्र्यांनी आपापली जिल्हा परिषद पंचायत समित्या जास्तीत जास्त आणून महाराष्ट्रात एक नंबर भाजपा कसा होईल हे असे वरूनच आदेश आल्यामुळे प्रामाणिकपणे साम दाम दंड भेद नीती वापरून, चांगली नीती वापरून जे थांबवणार नाहीत त्यांना व्यवस्थित कानपिचक्या देऊन बिनविरोध निवडणूक होणार नाहीच, परंतु बंडोमांना थंड करण्याचं काम हे नेतेगण महाराष्ट्रातील मंत्री करतील असं एकंदरीत चित्र दिसतं. भाजपा विरुद्ध हे महायुतीतले घटक पक्ष आणि महाविकास आघाडी अशी लढत झाली तर याचं नेमकं काय फायदा होऊ शकतो? म्हणजे नेमकं कुणाला हे पथ्यावर पडू शकतं, काय वाटतंय तुम्हाला? जर युती आता ही महाविकास आघाडीची युती झाली आणि भाजपबरोबर जर जे ताकदीने लढले तर मग मात्र थोडाफार महाविकास आघाडीच्या म्हणजे एक विजयापर्यंत पोचू शकतात. विजयापर्यंत म्हणजे थोडंसं अलीकडं. परंतु भाजप हा पक्ष एकंदरीत सर्व बाजूने विचार केला तर भाजप हा महाविकास आघाडीला भारी. खरं तर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून आजपर्यंत जिल्हा परिषदेवरती राष्ट्रवादीचं वर्चस्व राहिलेलं आहे. आजपर्यंतचे जेवढे पण जिल्हाध्यक्ष आपण पाहिले असतात तर राष्ट्रवादीचे आपल्याला असल्याचं चित्र दिसलं होतं. यावेळेस नेमकी काय परिस्थिती येऊ शकते? ह्यावेळेस परिस्थिती अशी होईल की संपूर्ण महाराष्ट्रातच ज्याप्रमाणे नगरपालिका, नगर परिषदा जिंकल्या तशाच जिल्हा परिषद व पंचायत समिती सुद्धा भाजपाच्या ताब्यात जातील असं एकंदरीत चित्र दिसतंय. कारण की मतदारांचं कसं होतं, वरनं आता नगरपालिका आल्या आहेत, महानगरपालिका आल्या आहेत, शिवाय अजून ग्रामीण भागातल्या महिला ह्या थोड्याफार म्हणजे त्यांना कळतं. परंतु ह्या लाडक्या बहीण योजनेमुळं एकनाथ शिंदेंनी आणल्या योजना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा अजूनसुद्धा सांगतात की ही कायमस्वरूपी योजना आम्ही राबवू. त्यामुळं लाडक्या बहिणींच्यामुळं भाजपा हा महाराष्ट्रात एक नंबर पक्ष होईल असं एकंदरीत चित्र दिसतं. परंतु सहज सोपं नाही. महाविकास आघाडी त्यांना सहजासहजी विजय प्राप्त करून देणार नाही. त्याचं म्हणलं तर जे ते आमदार मंत्री हे आपली वरची बाजू शेप करण्यासाठी भविष्यात ह्या मंत्रिपदापेक्षा आणखीन चांगलं मंत्रिपद मिळण्यासाठी
जास्तीत जास्त आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार. तर नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचं पण इकडं प्राबल्य आहे, तिकडं नामदार जयकुमार गोरेंचं देखील प्राबल्य आहे, नामदार मकरंद पाटलांचं देखील आहे आणि शंभूराजेंचं आहे. काय वाटतं तुम्हाला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोणाचा होऊ शकतो? तसे तुम्हाला मगाशी मी सांगितलंच की अतिशय अटीतटीची लढत होणार आहे. महाविकास आघाडीने जर त्यांची वज्रमुठ एक केली तर भाजपाला फार अवघड जाणार आहे. सातारा जिल्हा परिषद पंचायत समितीची येऊ घातलेली निवडणूक ही काटेकी टक्कर अशा पद्धतीचं गण आणि गटात चित्र दिसणार आहे. त्याच पद्धतीनं जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी देखील हीच खरी तर कसोटी ठरणार आहे. एकूणच सर्व गुरुच्या गप्पांमध्ये खरं तर ज्येष्ठ पत्रकार शहाजी गुजर यांनी आपल्याला वेळ दिलात आणि आपल्याशी हितगुज साधली, त्याबद्दल आपण त्यांचं मनापासून आभार मानूया. धन्यवाद.